धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। सलग 7 दिवस पुण्यातील धायरी येथील धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली। विविध कला, परंपरा आणि सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कर्णमधुर गीतांचे आणि पोवाड्यांचे गायन, प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण, भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन, वारकरी वेशात हरिनामाचा गजर आणि देशभक्तीपर गीतांचा गहिवर, नेत्रदीपक नृत्याविष्कार, विद्यार्थ्यांतील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून कौतुक केले। कव्वाली, पाणी अडवा पाणी जिरवा, मिशन मंगलम, खंडोबाचा जागर, महाराष्ट्राची संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग आणि पोवाडे तसेच विविध नाटकांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले। मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका, विविध ऐतिहासिक प्रसंगांवर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर करण्यात आले। देशभक्तीपर गीतांमधून जय जवान जय किसानचा नारा देण्यात आला। भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे, प्रशांत नेटवटे, संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण, पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण, भीमराव बंडोजी चव्हाण, सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालिका सुनीता काकासाहेब चव्हाण, हर्षदा अनिकेत चव्हाण, रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी आणि परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते। महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार, विलास खाडे, माधव काकडे, डॉक्टर सुनीता चव्हाण, दीपक खेडकर, वंदना काकडे, मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले। महोत्सवाच्या यशस्वीततेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले। धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान गेली 25 वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे। आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो। त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते। विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या एकत्रित मेहनतीमुळे यंदाचा महोत्सव अतिशय दर्जेदार झाला आहे, असे धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी सांगितले। आज आपण 16-17 नालंदाज गुरुकुल, 18-19 गुरुकुल, 20-21 आणि 22-20ला सुट्टी घेतली होती आपण, 21, 22, 23 असं सर्वसाधारणपणे आपल्या खालच्या प्रेमिसमध्ये 5 दिवस आणि वर 2 दिवस असा हा सप्ताह आपण साजरा केला। या सप्ताहामध्ये सर्व पालकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। सर्व गुरुजनांनी एक चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम बसवून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तनाने, मनाने आणि संस्थेने धनाने एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम घडवून आणला। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाकरता रुपालताई आहेत, आदरणीय आपले गुरुवर्य जाधवर सर आहेत, शरण चव्हाण पाटील असतील, त्याचप्रमाणे पवार साहेब असतील, सरपंच आशाताई बेनकर असतील, वैजंताताई पोकळे असतील, डांगेताई असतील, शिवम आहे, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि हे उपस्थित राहत असताना सर्वांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी योगदान दिलं। विशेषतः लाईट सिस्टीम असेल, साऊंड सिस्टीम असेल, अमोल डेकोरेटर्सचे मांडववाले ते असतील, या सर्वांचं, त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचं, ज्यांनी 7 दिवस वेगवेगळ्या विभागाने रांगोळी काढली, चहा पाण्याची चांगली व्यवस्था केली, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। पुन्हा एकदा आपण सर्वांच्याच योगदानातून, मग शिक्षकेतर सर्व कर्मचारी असतील, या सर्वांच्या योगदानातून हा चांगला आपला कला महोत्सव या ठिकाणी साजरा झाला। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। पुन्हा एकदा सर्व आलेल्या पालकांचे, त्यांनी त्यांच्या असणाऱ्या सर्व पाल्यांचे, या सर्वांचेच मनापासून आभार मानत असताना
आणखी कोणी जर राहिला असेल, विशेषतः फुलवाले असतील, डेकोरेटर्स असतील, या सर्वांचेच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीपजी मला कौतुक करावंसं वाटतं ते आमच्या सर्व पालक वर्गाचं. कारण त्यांनी जर आमच्यावर हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने 25व्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं. त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे सर्व जे काही आमचे विद्यार्थी आहेत, कारण सर्व पालकांनी पण पाहिलं असेल, आपले चिमुकले स्टेजवर येण्यापासून त्यांचं कोऑर्डिनेशन तुम्ही बघत असाल, त्यांचे एक्सप्रेशन्स तुम्ही बघत असाल. म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टीव्हीवर ते डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रियालिटी शो डान्सचे ते बघतोय की काय. एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये. हे ज्यावेळी 4-5 वर्षाची मुलं किंवा मुली आपल्या समोर याप्रमाणे येतात, त्यांच्यासमोर 2-3 हजार लोक बसलेले असतात, त्यावेळी सर्व शिक्षक जे काही वर्षभर काम करत असतात किंवा ही जी काही गॅदरिंगची तयारी करत असतात, ते गेले 2-3 महिने त्यांची तयारी चालू असते. ती तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्कीच शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं, एक संस्थाचालक म्हणून आमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि एक पालक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळतं. आणि संत सोपानदेवांच्या अभंगानुसार आनंदे नाचुरे गोविंदा या अभंगाप्रमाणे तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर कोणाच्याही चेहऱ्यावर दडपण तुम्हाला दिसून येत नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट या संस्थेसाठी असेल, कारण संस्था म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं आमची जबाबदारी असते. आणि या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून ती जबाबदारी एक चांगल्या पद्धतीने पार पडली हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नक्कीच आम्हाला जाणवतं. आणि शिक्षकांचं दुसऱ्या बाजूने कौतुक केलं पाहिजे ते यासाठी, कारण वर्षभर वेगवेगळ्या परीक्षा होत असतात, वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होत असतात, शालेय आंतरशालेय स्पर्धा होत असतात, अशा प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव होत असतात. म्हणजे वर्षभर तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याला काही ना काही उपक्रम आपल्या संस्थेमध्ये या शाळेमध्ये पार पडत असतो. आणि त्याचं सर्व श्रेय नक्कीच आपल्या सर्व शिक्षकांना, सर्व विभाग प्रमुखांना जातं. आणि त्यांच्या या कष्टाचं फळ नक्कीच ज्यावेळी विद्यार्थी इथून पास आउट होईल त्यावेळी त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळणार आहे. पुढच्या 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर तो ज्यावेळी एक यशस्वी विद्यार्थी म्हणून याच व्यासपीठावर प्रमुख पाहुणा म्हणून आमच्या समोर मनोगत व्यक्त करायला येईल, त्यावेळी आम्हाला नक्कीच अभिमानाने आमची मान उंचावलेली असेल. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं, सर्व पालकांचे, सर्व शिक्षकांचे, सर्व शिक्षकेतर कर्मचारी त्यांचं नाव घ्यायचं माफ करा राहिलं, कारण तुम्ही पाहत असाल आम्ही सर्वजण येतो इथे पुढे येऊन कार्यक्रम पाहतो, तुम्ही खुर्च्यांवर बसता, कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्व घरी निघून जातो. परंतु उद्या शाळेसाठी हेच ग्राउंड वापरायचं असतं आणि परत गॅदरिंगसाठी परत तयार करायचं असतं. ही सर्व जबाबदारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची असते. आणि एवढं होऊन सुद्धा तुम्ही उद्या ज्यावेळी कार्यक्रमाला याल त्यावेळी तुम्हाला कचऱ्याचा एक तुकडा कुठे पडलेला दिसत नाही. हे सर्व त्याचं कौतुक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं नक्कीच केलं पाहिजे. त्यामध्ये मावशी असतील, बस ड्रायव्हर असतील, मग आपल्या स्नॅक्सची आपल्याला इथे काही भूक लागू नये, थंडीमध्ये थोडंफार काही गरम पदार्थांची सोय केलेली आहे. ते काही सर्व स्टॉल धारक आहेत त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.